बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. रुंदी 15 इंच आणि लांबी 30 इंच घेऊन आपण हे नॉन ओव्हन आणि एक काठपदर साडीचा पीस कट करून घेतलेला आहे. याला चारही बाजूने आपण शिवून घेतलेला आहे. शिवण्याआधी आपण पिनअप केलं होतं. आता आपण हा पीस असा फोल्ड करून मध्यावरती अशी खूण करून घ्यायची किंवा कात्रीच्या साह्याने याला थोडे कट लावून घेऊया. ही रेषा आपण तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण या रेषेच्या खालच्या बाजूने 3 इंचावरती एक खूण करायची, वरच्या बाजूने 3 इंचावरती एक खूण करून घ्यायची. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने पण 3-3 इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत. ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. हे मधलं अंतर आपलं 6 इंच आलेलं आहे. आता ही रेषा सोडून आपण पुढचं अंतर मोजून घ्यायचं आहे. आपल्याला आता मधल्या पट्टीचं अंतर काढायचं आहे. हे अंतर आपलं 38 इंच आलेलं आहे. 1 इंच वाढवा घेऊन आपण 39 इंच अंतर घेऊया. ही आता नॉन ओव्हन आणि साडीचं कापड जोडून 39 इंच लांब आणि 6 इंच रुंदीची पट्टी शिवून तयार करून घेतलेली आहे चारही बाजूंनी. याला आपण आता 39 इंच लांबीची चेन जोडून घेऊया. त्यासाठी आपण ही चेन उलट यावरती ठेवून जोडून घेऊया. चेन जोडून झाल्यानंतर आता आपण हा भाग असा फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे. दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण या भागाचा मध्य काढून घेऊया. वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंचा आपल्याला मध्य काढायचा आहे. त्यानंतर आपण ह्या मोठ्या पार्टचा पण मध्य काढून घ्यायचा आहे. आता दोन्ही बाजूने आपण एक एक रनर ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये रनर ॲड करण्यासाठी या चेनच्या दोन्ही बाजूंच्या तारा बाहेर काढून घ्यायच्या, त्यामुळे आपल्याला हा रनर ॲड करायला सोपा जातो. रनर ॲड करून झाल्यानंतर आता आपण मोठा पार्ट घेऊन हा पार्ट असा उलट ठेवून या मध्याला या पट्टीचा मध्य जोडून आपण पिनअप करून घेऊया. या दोन्ही बाजूंना आपण पिनअप करून घेतल्यानंतर आता हा भाग आपण शिवून तयार केलेला आहे खालचा. आता हा रेषेपर्यंतच आपण भाग शिवलेला आहे. त्याच्या पुढचा थोडासा जास्त झालेला भाग आपण असा बाहेर काढून या 6 इंचाच्या रेषेपर्यंत जोडून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेऊया. या दोन्ही बाजू आपल्या शिवून तयार झालेल्या आहेत. आता आपण हा जास्तीचा भाग थोडासा बाहेर आहे तो कट करून घेऊया. त्यानंतर हा मध्य आणि चेनच्या वरचा मध्य कट केलेला आपण पुन्हा पिनअप करून घेऊया आणि यावरती एक शिलाई करून घेऊया. हा चेनचा पार्ट आपण खाली ठेवून यावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता 2 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच फोल्ड करून 6 इंचाची बाजू होती तिथपासून याला जोडायला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण ही पट्टी खालच्या बाजूला दुसऱ्या 6 इंचाच्या बाजूपर्यंत जोडून घ्यायची आहे. पट्टी कमी पडल्यामुळे एकाला एक जोडून घ्यायची आहे ती.
आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर आपण वरच्या बाजूला काठ लावणार आहोत। त्यासाठी 3 इंच रुंदीचे हे काठ कट करून घेतलेले आहेत। ते अर्धा इंच फोल्ड करायचे आणि वरची बाजू आपण त्यात बंद करून घ्यायची आहे आणि पुन्हा अगोदर अर्धा इंच आणि पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून हा चैनचा भाग आपण बंद करून घेऊया। इथपर्यंत खाली ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर चून न मारता हा भाग असाच आपण अर्धा इंच फोल्ड करून सरळ असा शिवून घ्यायचा आहे। आता या तिन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आणि चौथी बाजू शिवण्यासाठी आपण आता मागच्या बाजूंना थोडी थोडी शिलाई करून घ्यायची आहे हा पार्ट धरून। आता या भागांना शिलाई करून झाल्यानंतर आपण अर्धा इंच फोल्ड करायची ही पट्टी आणि पहिल्या बाजूंप्रमाणेच इथपर्यंत जोडून घ्यायचा आहे। हा भाग थोडासा आतमध्ये दुमडून बंद करून घ्यायचा आहे मागची बाजू। आता हा भाग आपण बॉक्स खुला करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला आपण आता शिलाई करून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कृती करून आपण ही लेस व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। हा भाग आतमध्ये फोल्ड करून इथून शिलाईला सुरुवात करायची आणि त्यानंतर व्यवस्थित प्लेन करत पुन्हा हा दुसरा भाग आतमध्ये एक भाग आत आणि एक भाग वरती ठेवून जोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा भाग आपण शिवून तयार केलेला आहे। आणि सुंदर असा आपला हा बॉक्स तयार झालेला आहे। यामध्ये आपण कपडे किंवा इतरही काही साहित्य ठेवण्यासाठी या बॉक्सचा वापर करू शकतो किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो। खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही, मध्यम आकाराचा आपला हा बॉक्स शिवून तयार झालेला आहे। बॉक्स आवडल्यास नक्की शिवून बघा। आपला हा बॉक्सची उंची शिवून 6 इंच तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे रुंदी 15 इंच आणि लांबी 12 इंच तयार झालेली आहे। बॉक्स आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।